राज्यातून आलेला आरटीआयचा आकडा अत्यंत धक्कादायक आहे. 2020-21च्या वर्षातील बालमृत्यू, गर्भातील मृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहेत. तर मेळघाटात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 97 बालमृत्यू, 3 गर्भातील मृत्यू आणि 3 माता मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर आमदार संजय खोडके यांनी या सर्व घडामोडींवर चिंता व्यक्त केली असून योग्य विभाग समन्वयाची कमतरता, अन्न पुरवठ्यातील विसंगती आणि अंधश्रद्धेचा प्रभाव ही परिस्थिती बिघडणारी मुख्य कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सभापतींनी तातडीने बैठक घेऊन निर्णायक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. माननीय संजयजी खोडके. सभापती महोदय, आपण जर पाहिलं तर असं एकही अधिवेशन नाही की बालमृत्यूची चर्चा झाली नाही किंवा तो प्रश्न उपस्थित केला नाही. आपण जर आता पाहिलं तर 2020 पासून ते 21 पर्यंत जो RTIच्या मध्ये बालमृत्यूचा आकडा आलेला आहे, जर बालमृत्यू पाहिलं तर त्याच्यात जवळपास 84,304 बालमृत्यू, गर्भामध्ये मृत्यू 73,454 आणि माता मृत्यू जवळपास 6,574 हा रिसेंट RTIच्या अंतर्गत आलेला आकडा आहे. आणि जर तुम्ही अमरावती म्हणजे मेळघाटमध्ये जर बघितलं तर एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये बालमृत्यू 97 झालेले आहे. त्यानंतर गर्भात मृत्यू 30 झालेले आहे आणि माता मृत्यू 3 झालेले आहे. जवळपास 13 ते 15 समित्या यावर आतापर्यंत नेमल्या गेलेल्या आहे. हायकोर्टाच्या डायरेक्शननुसार नेमले गेलेली डॉक्टर मिताली शेट्टीची नवीन समिती होती. त्याच्या आधी IG दोर्जे जे होते त्यांची समिती होती. त्यांनी जवळपास फार फिरून, म्हणजे दोर्जे एवढं तर त्या कमिटीनी कोणीच अभ्यास केला नसेल इतकं ते फिरले. एक IPS अधिकारी प्रत्येक पाड्यावर गेला, प्रत्येक गावात गेला आणि जवळपास 1000 पानाचा अहवाल त्यांनी दिला. परंतु आजही आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करत नाही आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. आपण जर पाहिलं तर बालमृत्यू किंवा कुपोषण मृत्यू किंवा हे जे मृत्यू आहे याचा बेस कोणता आहे तर कुपोषण. तुम्ही त्यांना अन्नधान्य सुरुवात तिथून होते. याच्यात आज जर तुम्हाला याच्यात पूर्ण करेक्शन करायचं म्हटलं तर त्याच्यात 3-4 डिपार्टमेंट फार महत्त्वाचे आहे. त्याच्यात आरोग्य विभाग आहे, त्याच्यात महिला बाल विकास विभाग आहे आणि तिसरा आदिवासी विभाग. मग बाकीचे रस्ते नाल्या बाकीचे डिपार्टमेंटसुद्धा आहे. परंतु आज गव्हर्मेंट इतका मोठा पैसा खर्च करून सुद्धा आज आपण तिथं पोचू शकत नाही. याची कारणं शोधण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपण जे आत्ता अब्दुल कलाम अमृत योजनाचं जे प्रेग्नंट महिलेकरता जे 45 रुपयाचं जे मानधन देतो त्याच्यात वाढ करण्याची मागणी आहे. कारण की त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर 3 चपाती, 2 भाकरी, राईस 60 ग्रॅम, 1 वाटी डाळ, 40 ग्रॅम लाडू, एग, बनाना असं जे, आणि गॅस आणि याचा खर्च हा 45 रुपये म्हटलेला आहे. आता या 45 रुपयामध्ये हे खरंच होऊ शकते की नाही होऊ शकत. आता त्यानंतर जर आपण विचार केला तर आज आपण जे अन्नधान्य किंवा त्यांच्या मातासाठी बालकांसाठी जे न्यूट्रिशन देतो त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर ही पॉलिटिकल चर्चा नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की जवळपास 20 वर्ष, 15 ते 20 वर्ष त्या लोकांकडे. एक मिनिट साहेब, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही 2 मिनिटं दुसरी कमी केली तरी चालते, परंतु याच्यावर 2 मिनिटं मला बोलू द्या. 15 ते 20 वर्ष तेच ट्रेडर, तेच लोक हे सर्व पुरवठा करतात. कसं काय करू शकतात? त्यांचे सॅम्पल 100% पास येतात, बाकीच्याचे सॅम्पल येत नाही. आणि याच्यात एवढं मोठा भ्रष्टाचार आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. ही व्यवस्था कधी बदलणार आहे? ही व्यवस्था बदलली नाही तर होणारच नाही आहे. कारण की याच्यावर खऱ्या अर्थानं महिला बालकल्याण विभाग असू द्या, आरोग्य विभाग असू द्या, या सर्वांनी काम करण्याची गरज आहे. आणि अंधश्रद्धा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. अंधश्रद्धा या आदिवासी विभागामध्ये जी अंधश्रद्धा आहे
त्या अंधश्रद्धेच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे, कारण की ते दवाखान्यापर्यंत जात नाही किंवा त्यांना आजार झाला किंवा काय आहे ते माहीत नाही. परंतु तिथं खऱ्या अर्थानं तिथं 2-3 आदिवासी यंत्रणा काम करत असतात. त्याच्यात एक धुमकू आहे, दुसरं आहे पडियार आणि तिसरं आहे वैद्यू. म्हणजे हे जे आदिवासी समाजाचे जे मांत्रिक म्हणा किंवा हे आहे, हे लोक जर त्यांनी सांगितलं त्यांना आदिवासीला की तुम्ही हे करा तर ते करतात, नाही तर ते तुम्ही तुमचे किती लोक तिथं पाठवले तरी ते करत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण हे जे वैदू धुमका पडियार आहे यांना जर आपण अंधश्रद्धेच्यासाठी आपण एंगेज केलं आणि जे काही माता असतील किंवा बालकं असतील त्यांनी जे जर घेऊन आले तर त्यांना काही मानधन जर आपण दिलं तर खऱ्या अर्थानं तिथं अंधश्रद्धा निर्मूलन होईल आणि जास्तीत जास्त पेशंट म्हणा किंवा माता म्हणा ह्या दवाखान्यापर्यंत येतील किंवा त्यांच्यामध्ये नवीन परिवर्तन होईल. हे सर्व विषय जे आहे या संदर्भात माझी आता महिला बाल कल्याण मंत्री इथं आहे, त्याच्यानंतर आरोग्य राज्यमंत्री आहे. परंतु हा एका फक्त महिला बाल कल्याणचा विषय नाही, परंतु हे 2-3 डिपार्टमेंटची माझे सभापती आता चेअरवर नाही, पण आपल्या मार्फत सभापतींना माझी विनंती आहे की या संदर्भात सभापतींनी एक सर्व डिपार्टमेंटची चांगली बैठक आणि लोकप्रतिनिधीची बैठक लावून आणि त्याच्यात जे तिथं धारणीमध्ये काम करणारे, कारण की आत्ता त्यांनी पदयात्रा काढली होती धारणीमधून, आत्ता काल परवा इथं येऊन पोहोचले होते धारणीला पदयात्रा, बंड्या साने असतील आणि बाकीचे, त्या सर्वांना बोलावून एक बैठक सभापती महोदयांनी आपल्या दालनात लावावी ही सुद्धा मी विनंती करतो. आपण जी वेळ मला दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. चित्राताई आणि नंतर उत्तर माननीय मंत्री देतील. धन्यवाद सभापती महोदय. मेळघाटातील कुपोषणासंदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयाने जी चिंता व्यक्त केली ती शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली इथे पाहायला मिळते. राज्यामध्ये 16 आदिवासी बहुल जिल्हे